चला आज आपण शेवची भाजी करू. ती पण कशी, शेव पण घरीच तयार करायची आणि मग भाजी करायची. चला मग आता आहे ना, शेवची भाजीसाठी मी वाटण काढून घेतले. 2 मोठे कांदे आणि एक टमाट्याची अर्धीच फोड, लसूण, खोबरं, कोथिंबीर. आता हे आपण भाजून घेऊ आणि मग वाटण तयार करून घेऊ. चला आता आपण मस्त कांदा भाजून घेऊ. कांदा चांगला भाजला की लाल थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजू. तर पहिले थोडंसं तेल टाकलं, मग आता कांदा भाजतो. गॅस थोडा फुल करू. मस्त कांदा भाजून घेऊ. मला शेवट काढले झाला परतून. आता टॅमॅटो भाजून घेऊ, मस्त परतून घेऊ, मिक्स करून घ्यायचे. काही होत नाही. तुम्ही आलं ते खोबरं मी टाकू शकता, पण मी ते वाटण तयार करून ठेवले ना, म्हणून मी तसं लसूण खोबऱ्याचं वाटण टाकतो. तर तुम्ही वेगवेगळे टाकू शकता. चला तर आता गॅस बंद करू आणि कोथिंबीर. तुम्हाला जर ते वाटण तयार करायचं असेल तर मी व्हिडिओ अपलोड केला आहे, माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. चला हे सर्व मिक्स करू व्यवस्थित, थोडंसं परतून घेऊ. आता हे काढून मिक्सरला बारीक करून घेऊ. गॅस चालू केला, त्याच्यावर कढई ठेवली. आता मस्त तेल गरम व्हायला ठेवलं आहे. आता टाक त्याच्यात वाटण आपण केलेलं. मी गरमच दळलं ना. चला मस्त आता कढईत वाटण टाकून तेल गरम झालंय. वाटण टाकल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा. नंतर गॅस चालू परतू द्यायचं. परतलं का आता लगेच मसाले टाकू. हे बघा, मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतली, 1 चमचा घरातला काळा मसाला, थोडीशी हळद आणि जिरे मोहरी. आता हे चांगलं परतू दे. परतलं का आता लगेच त्याच्यात कोथिंबीर टाकू. खूप सारी कोथिंबीर टाकायची, छान लागते भाजी. आता हे चांगलं थोडंसं शिजवण्यासाठी पाणी टाकू. मस्त गदागदा शिजू देऊ आणि तरी आली का मग पाणी टाकू भाजी. बघा किती छान तेल सुटलं. असं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं थोडंसं पाणी टाकून. आता आपण टाकू पाणी. पाणी टाकल्यानंतर उकळ फुटू देऊन मग वरून शेव टाकू. अजून थोडंसं पाणी टाकावं असं वाटतंय मला. बघा अजून थोडंसं पाणी टाकून मस्त उकळलं का कमी होते ना भाजी शिजून. आता टाकू मीठ टाकून. आता मी शेव बनवण्यासाठी लाल मिरची पावडर, मीठ आणि हळद टाकली. चला तर आता शेवचं पीठ भिजून घेऊ. कसं भिजायचं तुम्हाला दाखवते. थोडंसं घट्ट राहू द्यायचं, पातळ करायचं नाही. थोडं थोडं पाणी टाकून भिजायचं.
बघा 2 जणांपुरतंच करायची ना आपल्याला भाजी. असं घट्टसर पीठ भिजून घ्यायचं. बघा भाजीला मस्त उकळ फुटला आहे. आणि शेव करताना पीठ थोडंसं पातळ करून घ्यायचं. माझ्याकडून घट्ट झालं होतं, पातळ केलं मी. आता तुम्ही पण करून घ्यायचं. चला तर मग आता शेव पाडून घेऊ. अशी शेव पाडून घ्यायची मस्त. हे बघा अशी शेव पाडायची, किती छान पडते बघा. असं असं वडायचं मागं, म्हणजे शेव पडते मागं किंवा पुढं. आणि नुसतं हाताने फिरवलं तर बंदी पडेल, म्हणून अशी चला तर आपली झाली शेवभाजी तयार. ही बघा मी घेतली वाढून. आता बसू खायला. चला तुम्ही पण या खायला. पण लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.